प्रभू श्रीराम जन्म पौराणिक कथा. प्रभू श्रीराम हा भगवान विष्णूचा 7वा अवतार मानला जातो. याबाबतची एक पौराणिक कथा आपण जाणून घेणार आहोत. भगवान विष्णूचा जन्म पृथ्वीवर श्रीराम म्हणून का झाला यामागची आख्यायिका आपण जाणून घेणार आहोत. पौराणिक कथेनुसार एकदा सनकादिक मुनी भगवान विष्णूच्या दर्शनाच्या इच्छेने वैकुंठाला आले. तेव्हा 2 द्वारपालांनी त्यांना प्रवेशद्वारावर अडवून त्यांची थट्टा सुरू केली. तेव्हा सनकादिक मुनींनी क्रोधित होऊन दोघांनाही 3 जन्मासाठी राक्षस म्हणून जन्म घेण्याचा शाप दिला. जय विजय जेव्हा दोघांनी वारंवार माफी मागितली तेव्हा ऋषी म्हणाले की भगवान विष्णू तुम्हाला 3 जन्मात मारतील आणि तेव्हा तुम्हाला मोक्ष मिळेल. या 2 द्वारपालांनी हिरण्यकश्यप आणि हिरण्यक्ष म्हणून पहिला जन्म घेतला. त्यानंतर भगवान विष्णूने वराह अवतारात प्रकट होऊन दोघांचा वध केला. त्यांनी रावण आणि कुंभकर्ण म्हणून दुसरा जन्म घेतला. तेव्हा भगवान विष्णूंनी श्रीरामाचा अवतार घेऊन त्यांचा अंत केला. तिसऱ्या जन्मात या दोघांचा जन्म शिशुपाल आणि दंतवक्र म्हणून झाला. त्यानंतर भगवान विष्णूंनी श्रीकृष्णाचा अवतार घेऊन त्यांचा वध केला. यानंतर दोघांनाही मोक्षप्राप्ती झाली अशी आख्यायिका प्रचलित आहे.